तो गैरों से ज्यादा अपनों की जलती है। अपनों की जलती है। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर सोहंतीचे एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ तो मित्रांनो आजचा व्हिडिओ डायलॉग व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बुकमार्क प्रिसेट आणि शिकेपिक्ट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करायचं आहे. बुकमार्क प्रिसेटला आल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. म्हणजे तुम्हाला इथनं टेक्स्ट पीएनजी आणि इथं तुम्हाला इमोजीची इथनं पीएनजी ॲड करून दिलेले आहे. ते जस्ट सर्व काही हाईड आहे ते आपल्याला इथनं अनहाईड करायचं आहे. अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगलाच आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे मित्रांनो. मीडियामध्ये गेल्यानंतर काय करायचं आहे, फोटोला ॲड करायचं आहे. फोटोला करेक्ट मित्रांनो आपल्याला 8.23 सेकंदापर्यंत वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला मित्रांनो प्रॉपर असं मित्रांनो पहिलं इथनं स्क्रीनवरती सेट करायचं आहे. फोटोला लॉंग प्रेस करून मित्रांनो आपल्या इथनं सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे मित्रांनो. स्टार्टिंग लेक की द्यायची आहे आणि फोटोच्या एंडिंग लेक की द्यायची. स्टार्टिंगची जी की आहे मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे इथनं लेफ्ट साईडला इथनं फोटोला आपल्या इथनं मूव्ह करायचं आहे. तर बघू शकता मी इथनं लेफ्ट साईडला इथनं फोटो अशा प्रकारे जरासा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्या इथनं फोटो असा येऊन जाईल. तर बघू शकता मित्रांनो आपण की फ्रेम ॲड केलेली आहे. करेक्ट आपल्याला 8.23 सेकंदापासून आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. 8.23 सेकंदापासून ते आपल्याला शेवटपर्यंत एक एक बिटला आपल्याला एक एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं फोटो ॲड करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसंच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो एकच फोटो राहिलेला आहे. तर एक फोटो मी पटकन इथनं ॲड करून घेतलेला आहे. तर आता फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, मी करेक्ट सांगतो त्या बीट जो आहे करेक्ट आपल्याला 8 पॉईंट मित्रांनो 23 सेकंदापाशी आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. ग्रेडियंटला इथनं सिलेक्ट करा. ब्लॅक खालीन व्हाईटवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो ब्लॅक खालीन व्हाईटवर केलेला आहे. व्हाईटवरती क्लिक करून इथनं पूर्णपणे इथनं ट्रान्सपरंट करायचं आहे. मी तर तुम्हाला इमोजीची पीएनजी दिलेली आहे. त्या पहिल्या इमोजीच्या पीएनजीला लॉंग प्रेस करून मित्रांनो आपल्या इथनं शॅडोच्या वरती घ्या आणि तो तुम्हाला मित्रांनो मी रेक्टँगल 1 दिलेला आहे. त्या रेक्टँगल 1ला जस्ट इफेक्ट ब्लिंक आहे. त्या रेक्टँगल 1ला मित्रांनो लॉंग प्रेस करून आपल्या इथं शॅडोच्या खाली आणि फोटोच्या वरती अशा प्रकारे इथनं घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं फोटो देखील इथनं ॲड केलेले आहेत आणि इथं इमोजीची इथनं पीएनजी देखील इथनं ॲड केलेले आहे. तर आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी करेक्ट बीट सांगतोय. त्या करेक्ट आपल्याला बीट जो यायचा आहे करेक्ट आपल्याला 8.23 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 3 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो 9.16 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा.
शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 4 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी करेक्ट बीट सांगतो, त्या बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 13.26 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो थोडंसं इथनं स्क्रोल करायचं आहे. 15.4 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो शेवटचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी करेक्ट बीट सांगतो, त्या करेक्ट आपल्याला बीट जोडायचा आहे. 14.15 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करा. 14.21 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला इफेक्ट पेस्ट करा. 14.9 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. थोडंसं इथनं स्क्रोल करायचं आहे. 15.23 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा. 15.29 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 16.12 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो जो आपण स्टार्टिंगला फोटो ॲड केलेला आहे टेक्स्ट PNGच्या बॅकग्राऊंडला त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा. तर बघू शकता मित्रांनो मी इथनं इफेक्ट पेस्ट केलेला आहे. पेस्ट केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगल पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कंपोजिशन एरिया करायचा. बॉर्डर अँड शेडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला एनेबल करा. स्ट्रोकची साईज मित्रांनो करेक्ट इथनं 11 ठेवायचा आहे. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 1 नंबरला इथं ऑप्शन दिसेल. नंतर त्याच्यावर क्लिक करून आपल्या इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो इथं बॉर्डर देखील इथं ॲड केलेले आहे आणि आपला मित्रांनो व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720p पण तुम्ही हार्ड एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी आहे करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.